आहे पटकन आपल्याला कळतं, तेव्हा कुठे यंत्र होतं. परंतु एकच यंत्र त्याच्याजवळ होतं. बोर हातामध्ये घ्यायचं, ते आपल्या दाताने ते चाखून बघायचं. गोड जर असेल तर एका बाजूला ठेवायचं, आंबट जर असेल तर आपण स्वतः खाऊन टाकायचं, नाही तर फेकून द्यायचं. बोर तर भरपूर साचले, परंतु ठेवायचं कसं? जवळ तर कुठली पिशवी नाही. आम्ही एखाद्या बाजारामध्ये गेल्यानंतर आम्ही अनेक पिशव्या आम्ही घेऊन जातो, तेव्हा कुठे पिशवी तिथं होती? काढला आपला शर्ट, भाईला मारली गाठ आणि तीच त्यांनी पिशवी तिथं बनवली. अत्यंत श्रद्धेने आले देवाजवळ. दुपारची वेळ होती. स्वामी नुकतेच दुपारच्या विश्रांतीवरनं तिथं उठलेले आहेत आणि स्वामींजवळ तिथे गेले. स्वामींना म्हणतात की जीजी, मी बोरं आणलेले आहेत. हे बोरं ना मला तुम्हाला तिथं द्यायचे आहेत. स्वकर्म कुसुमांची वीरा. हे झाले स्वतःचे स्वकर्म. त्या कर्माला आपल्याला अशा पद्धतीने जर फिरवता जर आलं तर परमेश्वर सुद्धा आपल्यावर प्रसन्न तिथं होऊ शकतो. देवाला सुद्धा अत्यंत आनंद वाटला आणि देवाने एक एक बोर तिथं खायला तिथं सुरुवात केलेली आहे. पैसा आल्या, त्यांनी बघितलं की बाबा बोर खातायत, स्वामी बोर खातायत. बोर तर सगळे तर असे कुरतडलेले आहेत, त्याची चव चाकलेली आहे. रागवतात तिथं आणि म्हणतात की अरे बाबाला तू उच्चिष्ट बोर, ती उष्ट बोर तू बाबांसाठी तू आणले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथं म्हणतात की बोर जरी उष्टे असले ना, त्याचा भाव मात्र उष्टा नाही. हा जो भाव आहे ना, हा भाव आमच्यामध्ये निर्माण होता येणं गरजेचं आहे. पदार्थ कोणतेही असू द्या, परंतु ते परमेश्वराला आम्हाला तशा पद्धतीने ते समर्पित करता आले पाहिजे. एकांकामध्ये राहणारा जो साधक आहे, त्या साधकाला त्याच्या झोळीमध्ये मिळतं तरी काय? मिष्टांना तो कुठले मिळत नाही ना. कदाचित धुळ्यासारखा जर एखाद्या शहरामध्ये जर आम्ही जर असतो तर एखाद्या बेकरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलो असतो, तिथं कुठे आलं काय? वृक्षांना तर भिक्षांना येतात त्यांच्या झोळीमध्ये, परंतु तेच देवाला उपहार दाखवतात. गरीबाची चटणी भाकर आहे देवा, माझ्या या अल्प स्वल्प क्रियेचा, भाव क्रियेचा तुम्ही त्याचा स्वीकार करा. देवाला सुद्धा भाव तिचा प्रिय आहे ना. तो तर कसा आहे की तो तर भावग्राही जनार्दन तो आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला प्राथमिक अवस्था समजल्यानंतर आपल्याजवळ ज्ञान जरी नसलं तरी चालतं, परंतु भाव आपला शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि भाव जर शुद्ध जर नसला, नुसतं ज्ञान जर आपल्याजवळ जर असलं तर ज्ञानामध्ये मग अहंकाराचा तिथं लवलेश, तिथं त्याचा तिथं लवलेश निर्माण होतो. आणि अहंकार आपल्यामध्ये जर एकदा का जर आला तर त्याला कुठेच तिथं थारा नाही. अहंकाराला कुठेच तिथं थारा नाही. हिची थोर भक्ती आवड